टाचाला पडलेल्या भेगा पूर्णपणे भरून येतील, टाचा मऊ होतील असा एक पॉवरफुल घरगुती देसी उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्याने की मला रिझल्ट मिळाला म्हणून तुमच्यासोबत हा शेअर करत आहे। बघू शकता अगोदर टाचा किती जास्त खराब झाल्या होत्या आणि नंतर बघा किती छान अशा मऊ टाचा झालेल्या आहेत। आणि यामध्ये तुम्हाला जे रेषा दिसत आहेत ना, तर त्या टाचाला अगोदर भेगा पडल्या होत्या आणि त्या भरून आलेल्या आहेत आणि अगदी टाच जी आहे ना ती अशी दबून गेली होती, कडक झाली होती, ती मऊ देखील झालेली आहे। आणि मलाच नाही, माझ्या आईला देखील हा प्रॉब्लेम होता, तिला देखील मी हा उपाय सांगितला आणि तिचा देखील खूप छान टाचा सॉफ्ट झालेले आहेत। त्यामुळे तुम्हीही एकदा करून बघा, तुम्हालाही चांगला रिझल्ट येईल। आणि काय होतं, अशा टाचा खूप जास्त दुखतात, रक्त निघतं, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, 100% रिझल्ट मिळेल। आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर बघा आपल्याला यासाठी इथे लागणार आहे एक टोमॅटो आणि एक टोमॅटो अर्धा इथे मी वापरणार आहे, तुम्ही पूर्ण देखील वापरू शकता। फक्त लाल भडक पिकलेला टोमॅटो आपल्याला घ्यायचा आहे। त्यानंतर बघा आपल्याला एक वाटी घ्यायची आहे, वाटीमध्ये आपण टाकणार आहोत खायचा सोडा, 1 चमचाभर आपल्याला खायचा सोडा लागणार आहे, बेकिंग पावडर वापरायचं नाही। तर बघा खायचा सोडा जे आहे ना, तर ते घेतल्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे शॅम्पू। तर शॅम्पू कोणताही तुम्ही इथे वापरू शकता, जे रेग्युलर तुम्ही केसांसाठी वापरतात ते। अगदी थोडासा शॅम्पू सुरुवातीला टाकायचा आहे, नंतर अजून थोडा आपण यामध्ये टाकणार आहोत। त्यानंतर बघा शॅम्पू टाकला की यामध्ये टाकायचं आपल्याला सुरुवातीला थोडंसं पाणी, अगदी अर्धा चमचा 1 चमचाभर पाणी टाकायचं आणि याला चांगलं मिक्स करायचं। मिक्स केल्यानंतर बघा पूर्णपणे यामधील जो खायचा सोडा आहे ना, तो पाण्यामध्ये असा विरघळला जातो आणि जे शॅम्पू आहे त्याने देखील हे मिश्रण थोडंसं असं आपल्याला थोडं फुगल्यासारखं वाटतं। त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे लिंबू, तर अर्ध लिंबू घ्या किंवा थोडासा लिंबाचा रस जरी घेतला ना तरी चालेल आणि त्याला यामध्ये लिंबाचा रस टाकायचा। यामध्ये बघू शकता अशा प्रकारे पूर्ण हा फेस तयार होतो। यानंतर आपल्याला यामध्ये थोडासा शॅम्पू टाकायचा आहे आणि हे नक्की करा, कारण की काय होतं, बऱ्याच वेळा आपण घरगुती उपाय करतो पण पूर्ण करत नाही आणि पूर्ण प्रोसेस फॉलो न केल्यामुळे म्हणावा तसा रिझल्ट मिळत नाही। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला याचा 100% रिझल्ट मिळेल। तर बघा अजून थोडा शॅम्पू आपण यामध्ये टाकलेला आहे। आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊयात। अजून एक वस्तू आपल्याला यामध्ये टाकायची आहे, ती थोड्या वेळानंतर, त्या अगोदर बघा आपल्याला इथे जो टोमॅटो आपण कट करून ठेवलेला आहे ना, तर त्याला थोडंसं असं खिसायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यातही याला फिरवू शकता, पण अगदी अर्धच टोमॅटो आहे तर खिसणीने खिसलं तरी आपल्याला याचा जो टोमॅटोची प्युरी आहे ना, तर ती इथे मिळेल। त्यामुळे असं व्यवस्थित तुम्ही यावरती ग्रेटर जे आहे खिसणी त्यावरती याला खिसून घ्या। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर बघा पिकलेलं टोमॅटो घ्यायचं आहे लाल भडक, तेव्हाच याचा फायदा होतो, कारण की ज्या प्रॉपर्टीज या पिकलेल्या टोमॅटोमध्ये असतात त्याचा आपल्याला इथे गुण येणार आहे। त्यामुळे याला चांगलं असं प्युरी करून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद। अगोदर यामध्ये जर गाठी असतील तर व्यवस्थित मिक्स करून घ्या। जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे, हळद एक अँटीसेप्टिक आहे, अगदी निर्जंतुक करण्यासाठी, जखम भरून आणण्यासाठी हळदीचा आपल्याला खूप जास्त असा फायदा होतो। आणि इथे आपल्याला नक्कीच थोडीशी हळद अशी वापरायची आहे, 2-3 चिमूटभर अशी हळद घ्या अर्ध्या टोमॅटोसाठी आणि त्यानंतर यामध्ये टाकून याला चांगलं मिक्स करून घ्या। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला खोबरेल तेलाचे 2-3 थेंब टाकायचे आहेत, जास्त नाही। खोबरेल तेल वापरल्यामुळे कसं मऊ पडतात टाचा आणि अगदी थोडंसंच आपल्याला यामध्ये खोबरेल तेल टाकल्यानंतर याला मिक्स करायचं आहे। आणि आता आपण जे लिक्विड तयार केलेलं आहे पांढरं, त्यामध्ये आपल्याला थोडीशी चहा पावडर टाकायची आहे आणि चहा पावडरमुळे देखील क्लिनिंग खूप चांगली होते। त्यासोबतच ज्या टाचा आहेत ना त्यामध्ये ते डिसइन्फेक्ट करण्याचं हे काम करतं आणि टाचा मऊ देखील होतात आणि त्यासोबतच क्लिनिंग तर होणारच आहे। तर अगदी चुटकीभर अशी थोडीशी आपल्याला टाकायची आहे चहा पावडर आणि त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता बघा या दोन्ही गोष्टी आपण ज्या तयार केलेल्या आहेत ना, या दोन्ही एकदाच करणं खूप गरजेचं आहे आणि एकमेकाला या पूरक आहेत, त्याच्यामुळे एक केलं आणि एक नाही केलं त्याचा फायदा होणार नाही। आणि अगदी बेसिक गोष्टी आहेत 2-3 घरातील, ज्या तुम्ही वापरून हा उपाय करू शकता। त्यामुळे आजच करून बघा, पण याला आता कुठे कधी कसं वापरायचं हे सर्वात महत्त्वाचं आहे, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट येईल। तर कसं वापरायचं बघा।
बऱ्याच वेळा टाचाला जेव्हा भेगा पडतात त्यावेळेस आपण काही जर उपाय केला तर तो म्हणजे लागत नाही किंवा त्याचा फायदा होत नाही. तर का? तर कारण की आपण त्याची सुरुवातीला व्यवस्थित क्लिनिंग करत नाही. त्यामध्ये खूप जास्त धूळ गेलेली असते, इन्फेक्शन झालेलं असतं, जे की काढणं खूप गरजेचं असतं. तेव्हाच आपल्याला त्याचा रिझल्ट येतो. तर आता बघा माझ्या टाचाला भेगा नाहीत कारण की मी हा उपाय केला, मला रिझल्ट मिळाला आहे पूर्णपणे. पण कसा मिळाला ते मी तुम्हाला दाखवत आहे. मी अगोदर जेव्हा टाचाला भेगा होत्या त्यावेळेस काय करायचे, अशा प्रकारे जे क्लिनिंगसाठी तयार केलेलं व्हाईट मिश्रण आहे ना ते तयार करायचे. हे एकदाच करून तुम्ही भरून देखील कुठे ठेवू शकता बॉटलमध्ये आणि जेव्हा वापरायचं तेव्हा वापरू शकता. आणि एखादा जुना असा टूथब्रश घ्यायचा, सॉफ्ट, खूप जास्त असा हार्ड घ्यायचा नाही, आणि त्या टूथब्रशच्या मदतीने याला लावायचं म्हणजे आपल्या पायाला, आणि व्यवस्थित पाय आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. टाचाला भेगा असतील तर त्यामधील देखील पूर्ण धूळ निघून जाते आणि खूप छान स्वच्छ पाय होतात. आणि दोन्ही पाय असेच आपल्याला स्वच्छ करायचे आहेत. हे करणं खूपच गरजेचं आहे. तुम्ही पायाला अगोदर काही लावताल तर त्याचा फायदा होत नाही, आणि विशेष करून संध्याकाळी झोपण्या अगोदर हे करायचं म्हणजे अजूनच त्याचा डबल फायदा होतो. दिवसा तुम्ही केलं आणि इकडे तिकडे फिरलात परत त्यामध्ये धूळ जाते, त्यामुळे त्याचा फायदा होत नाही. आणि त्यानंतर बघा काय करायचं, पाय स्वच्छ धुतले. आता आपण तयार केलेली जी टोमॅटोची पेस्ट आहे ती घ्यायची. मी पूर्ण पायाला लावते कारण की अगदी फ्रीमध्ये पेडिक्युअर देखील होतं. पाय खूप छान सुंदर होतात, पूर्णपणे स्वच्छ होतात. तर असं बघा पूर्ण ही प्युरी टाचाला भेगा आहेत किंवा पाय जिथे खराब आहेत त्या ठिकाणी अशी लावायची. आणि 1-2 कॅरी बॅग घ्यायच्या. कॅरी बॅगमध्ये पाय घालायचे, 5 ते 10 मिनिट असेच ठेवायचे. एका जागी बसा किंवा फिरलात तरी चालतं कॅरी बॅग घालून, चप्पल घालून. तर अशा प्रकारे 5-10 मिनिट याला ठेवायचं. 5-10 मिनिटानंतर आपल्याला ज्या कॅरी बॅग आहेत ना त्या काढायच्या आहेत. कॅरी बॅग जर तुम्ही वापरल्या नाहीत तर एकाच जागी बसावं लागेल आणि त्याचसोबत हे इकडे तिकडे लागू शकतं. त्यामुळे कॅरी बॅग घाला म्हणजे कसं हे आतमध्ये छान याला पूर्णपणे असं जे टाचाला भेगा आहेत ना त्यामध्ये मुरल्या जातं. आणि त्यानंतर 10 मिनिटं झाली की आपल्याला ज्या कॅरी बॅग आहेत त्या काढायच्या आहेत आणि पाय जे आहेत ते स्वच्छ आपल्याला पाण्याने धुवायचे आहेत. आता बघा हा उपाय जर तुम्ही दिवसा करत असाल ना तर काय करायचं, करू शकता. पण हा उपाय केल्यानंतर जसं आता आपण रात्री निवांत झोपतो, पूर्णपणे पायाला आराम मिळतो रात्रभर, त्यासोबतच धूळ काही लागत नाही पायाला, पाय स्वच्छ राहतात आणि ते लागू होतं, त्याचा फरक पडतो. पण दिवसा जर केलं ना तर काय करायचं, हा उपाय केल्यानंतर आता मी सांगितलं जसं पुढे सांगेल की आता हे स्वच्छ पाय आपण धुतले, कोरडे करायचे. आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं पाय जे कोरडे केल्यानंतर खोबरेल तेल किंवा एखादं लोशन पायाला लावायचं आहे. आणि दिवसा करत असाल तो लोशन लावल्यानंतर सॉक्स घाला आणि बूट घालूनच तुम्ही इकडे तिकडे जा, म्हणजे पायाला कसं धूळ लागणार नाही आणि आपण जो उपाय केला आहे तो लागू होईल. आणि रात्री करत असाल तर शूज किंवा सॉक्स घालायची गरज पडणार नाही. आता बघा पाय मी चांगले कोरडे केलेले आहेत. आता आपण खोबरेल तेल थोडंसं 2 थेंब पायाला लावून घेऊ आणि खूप छान अगदी लहान मुलासारखे पाय होतील, ओळखायला येणार नाही तुम्हाला की एवढा जास्त फरक पडेल, आणि तेही घरातील या वस्तूमुळे. आणि पायदुखी देखील असेल तर तो त्रास कमी होतो. टाचाचा पूर्ण भेगा ज्या आहेत त्या अगदी दुसऱ्या दिवशीपासूनच मऊ पडून भरायला लागतात. टाचाला किती भेगा आहेत त्यानुसार कमी जास्त वेळ तुम्हाला लागू शकतो. आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.